सिद्धेभ्यो मंगलम भगवान वीरो मंगलम गौतम गुणी मंगलम कुंभ कुंभाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम् पंच दोन्ही हात वर करून जय कर द्यायचं. पंचपर्णिष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सनवदी सागर जी महाराज की 3 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आज विद्या संमतीदास सेवा संस्था संचलित वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे स्पर्धा परीक्षा केंद्र या केंद्रामधील प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या भावनेतून ज्यांनी अत्यंत प्रचंड प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आणि काही जणांच्या पूर्वपुण्याने अनुकूलतेमध्ये सुद्धा काही जणांच्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि काही जण आपल्या स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत परिश्रमपूर्वक यश संपादन करून देशाला आणि गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे अनेक इथं आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आणि संस्थेतून घडलेले अधिकारी यांच्याकडे बघून आपल्या आणि आपल्या आई वडिलांचे ध्येय पूर्ण करण्याच्या भावनेने एक आशेचा किरण जो भविष्यातला सूर्य बनून सगळ्यांना प्रकाशित करेल असे हृदयामध्ये स्वप्न बाळगून आलेले ते विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या म्हातारपणाचा आनंद हृदयात बाळगून आलेले आई वडील कबुतराला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात पण भरारी घेण्याचं सामर्थ्य हे रक्तामध्ये असावं लागतं. जो व्यक्ती बाह्य निमित्तावर अवलंबून राहतो तो परावलंबी असतो आणि परावलंबी व्यक्ती कधीही जीवनामध्ये यशस्वी होत नाही हा नियम आहे. जो व्यक्ती आपल्या सामर्थ्यावर
100% विश्वास ठेवतो आणि परद्रव्याचा उपयोग गाडीमध्ये जशी स्टेपनी असते की फक्त अडचण आली की त्या स्टेपनीचा आधार घ्यायचा, गाडी पंक्चर झाली, जॅक लावला, टायर काढली, स्टेपनीची टायर घातली, परत आपल्या देहापाशी पोचलो आजच्या, परत तिथे एक 10 मिनिटाच्या विश्रांतीच्या काळात परत चाक पंक्चर काढलं, परत तेच चाक लावलं, स्टेपनीचं चाक परत जिथं होतं तिथं लावलं आणि आपला प्रवास चालू झाला. असा जो प्रवासी असतो तो कडेपर्यंत जातो. जो प्रवासी BMW सारखी जरी गाडी घेतला आणि वाटत अडचण आली म्हणून गाडीचं चाक काढला, स्टेपनी लावला आणि आळसाने त्या चाकाचं पंक्चर उद्या परवा ठरवा काढू असं समजला आणि परत कर्माच्या उद्या पुढच्या स्थानात जाऊन आहे ती स्टेपनी सुद्धा जर पंक्चर झाली की BMW असून सुद्धा तो आपल्या योग्य स्थानावर गंतव्यावर जाणार नाही. आपल्या जीवनाचा अर्थ एवढाच आहे, याच्यापेक्षा काही वेगळा नाही. ही संस्था, तुमच्या हातात असणारी पुस्तकं, तुमच्याकडे असणारे लॅपटॉप्स, ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त स्टेपनीपेक्षा जास्त कार्य करू शकत नाहीत. स्टेपनीचं काम फक्त संकटामध्ये पुढे जाण्यापुरतं आहे. स्टेपनीचं काम आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं नाही. तसे बाहेरचे जे जग आहे, ह्या जगाचा उपयोग स्टेपनीसाठी करून घेऊन मला मूळ माझ्या तत्वाला, मूळ माझ्या व्यवस्थेला घेऊनच मला माझा प्रवास करायचा आहे, हे ज्या विद्यार्थ्यांना कळलं आणि हे जे आपल्या पाल्यांना, मुलांना शिकवतात, तेच आई वडील आपल्या मुलांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवू शकतात आणि तेच मुलं किंवा मुली आपल्या आई वडिलांना खरोखर पूर्ण होणारी स्वप्न दाखवू शकतात. झोपेत स्वप्न कोणीही बघतं, जिवंत जागे असताना जे स्वप्न बघत असतात ती लोक यशस्वी होतात. म्हणून या ठिकाणी आपण विद्यार्थी म्हणून पण तुम्ही इथं आलेला आहात आणि आजचा विद्यार्थी, पाल्य, भविष्यातला पालक असणार आहे याची जाणीव ज्या विद्यार्थ्याला आहे आणि ज्याला आपली पुढच्या अनेक पिढ्या यशस्वी घडवायच्या अपेक्षेनं जो शिकत असतो तोच यशस्वी होतो. कारण आज तुम्ही काहीतरी केला तर तुम्ही भविष्यात कोणाला तरी काहीतरी सांगशीला. तुम्ही किती जरी चांगलं बोलायची तुम्हाला सवय असली, म्हणजे माझ्यासारखं, मी फार चांगलं बोलतो पण आयुष्यात मी काहीच केलो नाही, त्यामुळं तुम्हाला जर बोलायची कितीही चांगली सवय असेल तर थोडं तरी चांगली केलेल्याचा तुमचा इतिहास नोंद असावा लागतो. नाहीतर केवळ इतिहासात तानाजी प्रभूंनी असं केलं, शिवाजी महाराजांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे इतिहास सांगून का उपयोग नाही. तो इतिहास पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला तुमचा इतिहास काहीतरी सांगण्यासारखं कर्तृत्व तुम्ही केला तर भविष्यात तुमची मुलं नवीन इतिहास काहीतरी घडवतील. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ही सगळी इथं बसलेल्यामध्ये मी एकटा सोडलो तर सगळ्यांनी काही ना काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे. मी फक्त माझ्या आत्मकल्याणासाठी दीक्षा घ्यायचं सोडून बाकीचं माझं कर्तृत्व काही नाही. पण या लोकांनी काहीतरी कर्तृत्व करून इथं आले आणि म्हणून यांना बोलण्याचा अधिकार आहे. हे प्रॅक्टिकली बोलू शकतात की आमच्यावर हे प्रसंग आलते आणि त्याच्यातून आम्ही असा मार्ग काढला. मग तो विद्यार्थी दशेतला असू दे किंवा या ठिकाणी अधिकारी अवस्थेतला असू दे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण देतो
की कोण अधिकारी घडू शकतो आणि कुठल्या आई वडिलांनी आपल्या मुलाला एक यशस्वी जीवन जगणारा मनुष्य किंवा अधिकारी घडवू शकतो, त्याचे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. काय आहे त्याचा अर्थ? संपूर्ण विश्वाला ज्यांचा आदर्श आहे ते प्रभू रामचंद्र. अत्यंत 9, 10, 11 वर्षाच्या वयाचे होते. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पूर्वी पद्धत होती की आपली मुलं गुरुकुलमध्ये जाऊन शिकावीत आणि त्यावेळेचे जे गुरु होते ते सगळे एक चांगले राजकुमार म्हणजे देशातला सुरक्षित ठेवणारे आणि प्रजेला आनंद देणारे राजे घडवण्याचं काम करत होते. आम्हालाही तेच वाटतंय. आणि त्यावेळेला दशरथ राजा म्हणतात की आपली मुलं आता मोठी झाली म्हणजे शिकण्यायोग्य झाली, आपण त्यांना आता गुरुकुलमध्ये पाठवायला पाहिजे. गुरुने बोलवून घेतलं. गुरुकुलला पाठवायचं म्हणल्यानंतर लगेच काही म्हणले, मी आत्ताच्या आत्ता मंत्र्याला बोलवतो आणि त्यांना लगेच उद्याच्या उद्या पाठवण्यासाठी रथ आणि सगळी व्यवस्था करायला मी लावतो. पाहिजे असलं तर तुम्हाला जुन्या रामायणामधली जर यूट्यूबमध्ये काढला तर 2रा किंवा 3रा एपिसोड बघा. मी सांगतोय ते बरोबर आहे काय चुकीचं आहे. त्यावेळी ते गुरु म्हणतात, मला माफ करा, मी तुमच्या मुलांना नेऊ शकत नाही आणि शिकवू शकत नाही. तर दशरथ म्हणतात, का? मी कुठल्या राजकुमारांना शिकवणारा मी गुरु नव्हे, मी विद्यार्थ्यांना घडवणारा आणि शिष्यांना घडवणारा मी गुरु आहे. ही मुलं जर राजकुमार म्हणून जर तिथं आली तर मला त्यांना शिक्षा देताना शिकवताना माझ्यावर बंधनं येतील. त्यामुळे माझी पहिली अट आहे, पूर्ण राजपोशाख वस्त्रांचा त्याग करून ते लुंगी उपरण म्हणजे धोतर आणि उपरण घालून एक शिष्याच्या रूपात तिथं आले पाहिजेत. दुसरी अट असेल की जोपर्यंत माझा निरोप तुम्हाला येणार नाही, 10 वर्षानं, 12 वर्षानं, 15 वर्षानं, की तुमच्या मुलांची परीक्षा शिक्षण सगळी पूर्ण झाले, तोपर्यंत राज्य व्यवस्थेचा एकही माणूस माझ्या गुरुकुळकडे येणार नाही आणि गुरुकुलातली कुठलीही चौकशी तुम्ही राजव्यवस्थेवाले करणार नाही. आणि दशरथांनी ते मान्य केलं. ऐकायला लागलं इथल्या दशरथांना आलेल्या आपल्या मुलांना, राजकुमारांना पायात बिन घालता रथातून नव्हे चालत त्या गुरूंच्या सोबत त्या 4 राजकुमार गेले. आणि ज्या वेळेला राजकुमार अधिकारी म्हणजे सगळे शिकले आणि प्रावीण्य मिळवले त्यावेळेला 13-14 वर्षानंतर हे प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न राज्यात आले. त्यावेळी फोटो बिटो काही सिस्टीम नव्हती, व्हॉट्सअप. तेवढा त्याग दशरथानं, सुमित्रेनं, कौशल्यानं आणि कैकेयीने केलता म्हणून ती मुलं तशी घडली. ज्या श्री सिद्ध क्षेत्र कुंतलगिरीवर पूज्य आचार्य वर्धमान सागर महाराजांचा चातुर्मास चालू आहे, देशभूषण कुलभूषण भगवंत तिथून मोक्षाला गेले. ते देशभूषण कुलभूषण सुद्धा लहानपणी ज्यावेळी शिकायला गेले गुरूंच्याकडे गुरुकुलमध्ये, ज्यावेळी ते परत आले तर त्यांना एक बहीण जन्मली होती हे गुरुकुलात गेल्यानंतर. आणि ती बहीण लग्नाच्या व्हायची म्हणजे तरुण झालती, हे पण तरुण झालते. आणि परत आले त्यावेळी त्यांचं नगर सगळं त्यांचं
स्वागत करायला तयार होतं, त्यावेळी त्यांची बहीण हातात फुलाचा हार घेऊन आपल्या भावांचं स्वागत करायला उपस्थित होती. त्या मुलगीकडे बघून हे दोघं भाऊ मोहित झाले. हा इतिहास आहे खोतसर. गुरुकुलमध्ये शिकणारी मुलं सुद्धा एखाद्या सुंदर मुलगीला बघून मोहित होऊ शकतात. त्यामुळे तुमच्यातली पोरं कोण शिकलेली चुकली त्याचं वाईट वाटून घ्यायचं काही काम नाही. फक्त ती प्रामाणिकपणे शिकली, त्यामुळे ती वेळेच 2 मिनिटात जागी झाली आणि त्यांनी वैराग्य धारण केलं आणि ते भगवान झाले. आपल्यातल्या मुलांना काही लोकांना स्वार्थ नडला आणि मग आई वडील धर्म गुरु आणि या सगळ्यांच्या उपकारापेक्षा 25 वर्षाच्या उपकारापेक्षा मग 2-4 महिन्याच्या ट्रेनिंग मधले संगती चांगली वाटल्याने लोक बिघडत गेली. त्यामुळे मी काय फार त्रास करून घेत नाही. हे अनादिकालापासूनच चालत आलेलं आहे. आणि ती दोघं सख्खे भाऊ एवढं प्रेम आवळीजवळी एकमेकाशी भांडू लागले. ते म्हणले मी लग्न करून घेणार, ते म्हणलं मी लग्न करून घेणार. भांडणाचं कारण विचारलं गेलं तर ती मुलगी कळलं तर हिला त्यांचे वडील म्हणतात, अरे ती तुमची बहीण आहे. तुम्ही गुरुकुलमध्ये शिकायला गेल्यानंतर तुमच्या आईने जन्माला घातलेली ती तुमची बहीण आहे. हे ज्यावेळी त्यांना कळलं त्या विषय वासनेचा धिक्कार असू दे म्हटले आणि दोघांनी राज्यामध्ये प्रवेश न करता बाहेरच्या बाहेर जाऊन दीक्षा धारण केली आणि ते केवल्यान प्राप्त करून मोक्षाला गेले. 2 उद्देश आहेत हे उदाहरण देण्याच्या मागे. म्हणजे आपण शिकायला गेल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला बहीण जन्मते. बाबा बसा इथंच. आपल्याला आपली बहीण जन्मते हे सुद्धा ती 20 वर्षे ती मुलं शिकायला गेली त्या दोघांना माहित नव्हतं. एवढं सस्पेन्स किंवा एवढ्या चांगल्या किंवा चुकीच्या गोष्टी आई वडिलांनी त्या मुलांच्या पर्यंत पाठवल्या नाहीत. म्हणून ती गुरुकुलमधली मुलं यशस्वी झाले. तुम्ही पालकांनो घरात सर्दी आली, खोकला आला, तुमच्या मुलांना फोन करून सांगतायसा. घरात दोडं काय झालं, सत्य का असत्य तुमचं तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थ्यांनो आईला तुम्ही शिकायला लागला MPC, तुम्ही शिकायला UPC, तुम्ही करायला लागलाय CA आणि आईला सर्दी आले, खोकला आले, 2 दिवस आजार आहे आणि घराकडे जाऊन डॉक्टर तुम्ही जाऊन काय करणार आहे. तोंडापाशी घास आलेला आम्ही सोडतोय आणि निघून जातो. आजपर्यंत योग्यतेच्या अभावी नव्हे, धैर्यतेच्या अभावी लोक अपयशी झाले. तुम्ही जैन आहात म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बनण्याची शक्ती आहे. शक्ती रूपानं मी, तुम्ही आणि भगवान याच्यात काही फरक नाही, सगळ्यांच्यात तेवढी शक्ती आहे. पण व्यक्त करायचा जो पुरुषार्थ धाडस ज्यानं केला तो भगवान बनला. ज्यांनी त्याच्यावर श्रद्धा ठेवली ती निदान माणसागत वागायला लागली, पण ज्यांनी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही ती नरकात जाऊन मरायला लागली. शक्तीचा उपयोग ज्यांनी केला ते भगवान झाले आणि शक्तीचा दुरुपयोग जे केले ते दुर्गतीला गेले. म्हणून या मार्गदर्शनामध्ये तुम्ही लोकांनी, पालकांनी सुद्धा काही त्याग केला पाहिजे. तुम्ही पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला, मुलगीला जर एका विशिष्ट स्थानावर 1-2 वर्षात जर बघायचं असेल तर 2 वर्ष तुम्ही तुमच्या प्रापंचिक आणि तुमच्या वैयक्तिक जीवनाचा प्रभाव तुमच्या मुलांच्यावर होऊ नये याचा तुम्हाला पण त्याग करायला पाहिजे. आणि मुलींनो आणि मुलांनो, तुमचं वय शिकण्याचं आहे, तुमचं वय घर चालवण्याचं नाही. 1-2 वर्ष तुम्ही मला आई नाही, मला बाप नाही, मला मित्र नाही, मला मैत्रीण नाही,
माझ्या वैयक्तिक व्याख्येमध्ये जगात राहून जगाचा अभ्यास करत असताना हृदयात जगाला 1% स्थान न देणारा व्यक्ती म्हणजे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी. ह्या जगात राहायचं आहे, बुद्धीने जगाचा अभ्यास करायचा आहे, परंतु हृदयात जगाला स्थान द्यायचं नाही, म्हणजे मोह करायचं नाही. कोण मैत्रीण आहे, कोण मित्र आहे ज्याच्यावर आम्ही अभ्यास सोडून आमची तब्येत सोडून रात्री सगळं हे चॅटिंग सगळं बोलत बसतोय? कुठलाही मित्र आणि कुठली मैत्रीण तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला कोणी येणार नाही. मुलांनो, कितीही तुम्ही चांगलं वागा, तुम्ही कितीही हे सगळं करा, जो मित्र तुम्हाला चुकीचा मार्ग किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला करणार आहे, तुम्ही उद्या नाही शिकला, तुमचे लग्न नाही व्हायला लागले, तर कुठलाही मित्र म्हणणार नाही ह्या अपयशी माझा मित्राला मी एक 10% तरी निमित्त आहे अपयश व्हायला, माझ्या बहिणीसंग तुझं लग्न लावतो. कुठला मित्र म्हणत नाही. विनोद समजू नका, वास्तविक सत्य आहे. उद्या तुमच्यावर एक 5-10 लाखाचं कर्ज झालं, कुठलाही ज्या मुलावर रात्री 1-1 वाजेपर्यंत तुम्ही मजा मस्ती करत बसलाय, तो मित्र म्हणणार नाही अपयशी होण्यामध्ये मी 5% निमित्त आहे, त्याचं 10 लाखातले 1-2 लाख रुपये मी कर्ज भरावं, कुणीही म्हणणार नाही. लक्षात ठेवा. एक मित्र या भावनेतून विषय पुढे आला म्हणून तुम्हाला परत एक उदाहरण सांगतो. एक 3 मित्र आहेत म्हणा, परमानंद आणि कुणाल आणि वीर, 3 जण मित्र आहेत. हे 3 कालांतरानं 3 जण वेगवेगळ्या दिशेला गेले. मोठे झाल्यानंतर वीर चांगल्या ठिकाणी एका कंपनीमध्ये कामाला लागला. परमानंद आणि कुणाल चांगले बिझनेसमॅन झाले. एक 2-4-5-10 वर्षानंतर वीरची परिस्थिती बिघडली एका मित्राची, आणि तो शांत अत्यंत टेन्शन मध्ये असताना आपला पूर्वीचा मित्र त्याला कुणाल भेटला. कुणालने विचारल्यावर सगळी परिस्थिती त्याला सांगितलं. अरे कुणाल म्हणलं, तू वीर एवढं टेन्शन का घ्यायला लागलायस? इंटरव्ह्यूला आलाय, तुमची इंटरव्ह्यू चालू आहे, तू काय टेन्शन घ्यायला लागलायस? मी आहे की माझी एवढी कंपनी आहे, अरे तुझ्यासारखा परम मित्र माझा आहे, आपण दोघे एका ठिकाणी खेळलोय, बागडलोय, काही काळजी करू नकोस, तू हुशार आहेस, उद्यापासून ये, माझ्या कंपनीतली मॅनेजिंग डायरेक्टरची पोस्ट, तुला 1 लाख पगार, तुला उद्यापासून, चल येतो. ठीक आहे म्हणला, आनंदी झाला. कर्मधर्म जयनं घरी परत जात असताना त्याला परमानंद भेटला. तोही म्हणला, काय वीर कसं चाललंय? काय नाही, असं असं. मग काय म्हणतोस? तर नाही, असं झालंय, थोड्या अडचण आल्या. बघ, मी तुला मदत करतो, तुझं कौशल्य फार मोठं आहे, तुझ्याकडं कौशल्य फार मोठं आहे, मी तुला एक 50 लाख रुपये मदत करतो. किती लाखाची? 50 लाखाची मदत करतो. तू एक छोटासा तुझ्यात जे कौशल्य आहे त्याचा एक बिझनेस तयार कर, उद्योग खोल. सगळं गणित घातलं. परमानंदनं 50 लाख रुपये मदत दिल्यानंतर वीरनं जो बिझनेस, एक वर्कशॉप जे असेल ते चालू केल्यानंतर त्याला एक 90,000 रुपये पगार पडणार होता. महिन्याला किती पगार पडणार होता? 90,000. पण हे बिनव्याचे पैसे, मी तुला मदत करतो म्हणजे पैसे बुडलं नाही, तू मला वर्षाला बिनव्याजी एवढे पैसे परत देऊन एक 10, 12, 15 वर्षात, 20 वर्षात तू माझे पैसे परत द्यायचं. तुम्हाला ठीक आहे. आता मला सांगा, दोघांच्या हृदयात वीरबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, करुण आहे, पण त्यात खरा मित्र कोण? इंटरव्ह्यू चालू आहे, एवढं उशीर उत्तर द्यायला लागलं,
तर तुमचं 0 मार्क आहेत. म्हणजे परत मला आणि एंट्रन्सची परीक्षा घ्यावी लागेल. यातले एकही विद्यार्थी कॅलिबर नाही म्हणून. उत्तर द्या. खरा मित्र कोण? परमानंद, उद्योगाला मदत करणारा काय नोकरी लावणारा? ऐकू येत नाही. कर्मानंद नव्हे रे, परमानंद. कोण देवानंद म्हणला मागणं? परमानंद नाव आहे त्याचं. कोण चांगला मित्र? परमानंद. अरे 10,000 पगार कमी पडणार आहे आणि त्याला पैसे परत द्यायचे. पण परमानंदला वाटते आम्ही तिघं लहानपणापासून एका ठिकाणी खेळलोय, बसलोय, उठलोय, आमच्या तिघांच्यात अंतर असता कामा नये. माझा मित्र 10,000 कमी मिळू दे, पण माझ्याबरोबर उद्योगपती म्हणून साईडच्या खुर्चीवर बसू दे, माझ्या पुढे नोकराच्या खुर्चीवर तो बसता कामा नये. हा भाव करणारा खरा मित्र. काय त्याच्या बुद्धीचा वापर करून पगार देऊन माझी कंपनीची प्रगती होऊ दे म्हणून आपल्या मित्राला नोकराच्या खुर्चीवर बसवणारा खरा मित्र. हे जैन धर्म लक्षात ठेवा. आमचे भगवान प्रत्येक भक्ताकडं माझ्या साईडच्या सिंहासनावर येऊन तो भगवान म्हणून बसू दे म्हणून बसवण्याची भावना करतात. म्हणून विश्वातील सर्वश्रेष्ठ भगवान आमचे वीतराग भगवान आहेत आणि ती जैनांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बाकी ठिकाणी भगवानाने भगवानच राहायचं आणि भक्तांनी भक्तच राहायचं. ज्यावेळी विश्वावर संकट येईल तर हेच अवतार घेणार आणि यांनी जगाला वाचवणार, दुसऱ्यांचा तो अधिकारच नाही. अशी संकल्पना इतरांच्यात आहे. आणि जैन धर्मात आहे की तू सुद्धा माझ्यासारखं भगवान होऊ शकतोस आणि तुला सुद्धा माझ्यासारखं सिंहासनावर बसायचा अधिकार आहे, हे सांगणारा विश्वातला एकमेव धर्म आहे तो जैन धर्म. तसं या सगळे अधिकारी जे आहेत ना, या सगळ्या अधिकाऱ्यांना वाटतंय की आमच्या समाजातली माझ्या पुढचा प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासारखा अधिकारी व्हावा आणि 2 वर्षानंतर आम्ही जसं आज इथं शिकवायला आलोय तसं आमच्यातलाच विद्यार्थी अधिकारी होऊन या संस्थेचा घटक होऊन पुढल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला यावा. अशा भावनेनं ही सगळी येणाऱ्यांना 1 रुपये पगार नाही. आज आलेत म्हणून कुणाच्या गाडीमध्ये डिझेलचं हे नाही. आणि मिटिंगला मोठ्या मोठ्या संस्थेत भत्ता असतोय. काय असते किती भत्ता, तसं इथं भत्ता सुद्धा नाही. सगळे पदरच्या खिशातले पैसे घालून या लागलेत. तुम्ही जिथे शिकताय वेगवेगळ्या ठिकाणी तिथं 5 मिनिटासाठी मार्गदर्शन करायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 1,000, 2,000, 5,000, 10,000 पाकिट ठरलेलं आहे. पण सुहास सर, महावीर सर, स्वप्नील सर हे सगळे पुण्याहून आलेत आज तुमच्यासाठी. बसवाडे सर जयसिंगपूरवरून कायमच संस्थेचं आमचं सगळं काम बघतात. अधिकारी ट्रस्टी लोक, खोत सर असतील, बागवडे मॅडम, वर्धमान सर, संजय कनेरी सर, हे सगळे हे कायम इथं समर्पित आहेत. सोनाली ताई आपल्या संस्थेतून त्या पहिल्या STI होत्या, परत अभ्यास केल्या, परत अधिकारी झाल्या, पहिली विद्यार्थिनी आपल्या अकॅडमीची. पण अधिकारी होऊन आज चांगल्या पोस्टवर असताना सुद्धा मागं वळून बघते आपली संस्था. त्यांचे बंधू इथं आले CA, त्यांचा सुद्धा आपली बहीण जिथून घडली आणि आपले महाराज समाजाला आमच्यासारखं घडवावं म्हणतात, त्यांच्यावर या संस्थेचा नकावडा सुद्धा उपकार नाही. पण संस्था समाजाची आहे म्हणून ते आले. त्यांनाही मुलं आहेत, त्यांच्याही मुलांच्या जबाबदारी त्यांच्यावर आहेत. पण सेवा आणि धर्म म्हणून ते तुमच्यासाठी इथं आलेत. याची किंमत पैशानं करता येत नाही. क्षणाला विद्यार्थ्यांना आपल्या साईडचा आपल्यासारखाच अधिकारी बनवण्याचे स्वप्न आहेत. म्हणून विश्वातील तुमचे खरे मित्र जर कोण असतील तर हे सगळे तुमचे खरे मित्र आहेत. कारण त्यांना तुम्हाला आजूबाजूला बसवून घ्यायचं आहे.
हे जे तुमच्याबरोबर जे मोबाईलवर दंगा मस्ती, जेवायला चल, जेवलास काय, खाल्लास काय, पिलास काय, तिकडे येतोस काय, इकडे येतोस काय, म्हणून जे तुम्हाला डिस्टर्ब करणारे तुम्हाला वाटतात तुमचे खरे मित्र आहेत, हे तुमचे खरे मित्र नाहीत. खरे मित्र आहेत तुमचे आई वडील, जे स्वतः रात्रंदिवस शेतामध्ये, उद्योगामध्ये किंवा नोकरीमध्ये राबा लागलेत, ओव्हर टाईम करायला लागलेत आणि तुम्हाला पैसे भरून शिकवा लागलेत, ते खरे तुमचे मित्र आहेत. हे आजकालचे मिटलेले ती जन्मल्यापासून तुमचे मित्र आहेत. तुमच्या पहिल्या श्वासापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं चांगलंच विचार करणारे आणि तुमचं चांगलंच आयुष्य घडवणारे ते सगळ्यात आयुष्यातले खरे मित्र आहेत. ह्या अशा मित्रांच्या स्वप्नांना, कष्टांना तुम्ही दुर्लक्षित करून स्वार्थासाठी तुमच्यावर मैत्री करणारे, मुलींचे काही मित्र असतील तुमच्या रूपाकडे बघून करणारे, मुलांचे काही मैत्रिणी असतील ते तुमच्यावर भविष्य नुसतं आयुष्य फुकट बसून जगण्याची इच्छा करणारे, पण कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता फक्त मरताने घोटभर पाणी पाजू देत आणि लय धार्मिक असतील तर नमोकार मंत्राचं मंत्र कानात सांगू देत एवढेच स्वार्थ ठेवून तुमचं जीवन घडवणारे खरे आईवडील विश्वातील तुमचे खरे मित्र आहेत. आणि हे सगळे मित्र आहेत, यांना तुम्ही विसरू नका. यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवला आणि प्रभू रामचंद्रांच्या सारखं इतर 2 वर्ष 1 वर्ष शिकायला येत असताना पूर्ण तुमच्या घराचा आणि त्या घरातील सुखदुःखाचा त्याग करा, विचारांचा त्याग करा आणि इथे येताना एकच मनात स्वप्न ठेवा की दुसऱ्याच्या चाकरी करणाऱ्या माझ्या बाबाला कधी मी घरातला मालक बनवून जगवे, म्हणजे त्याच्या हातातलं काम कवा सोडवे. माझ्या शेतामध्ये खुरकुळ घेऊन रात्रंदिवस राबणाऱ्या माझ्या आईबाबांना मी कधी एकदा त्यांच्या हातातलं खुरप सोडून त्यांना सुखाचा घास म्हातारपणामध्ये आरामात बसून, यातले कित्येक आई वडील असे असतील आणि न आलेल्यांचे आई वडील असे असतील की ते अजून शिखरजीला गेले नसतील. का? 8 दिवस आम्हाला वेळ नाही. 8 दिवस शिखरजीचे आणि तयारीचे 8 दिवस, 15 दिवस मी जर कामाला नाही गेलो तर माझ्या मुलीचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल. म्हणजे स्वतःच्या आयुष्यातल्या स्वप्नांना, आनंदांना मातीची किंमत देऊन तुमच्या स्वप्नांना, तुमच्या आयुष्याला सोन्यासारखं चमकवणारे, घडवणारे असे कित्येक आई वडील शिखरजीला गेले नसतील. कित्येकांच्या आई वडिलांना इच्छा असून सुद्धा विमानात बसले नसतील. अशा अनेक स्वप्नांचा स्वतःच्या चुराडा करून तुमच्या आयुष्याचं स्वप्न रंगवणारे कित्येक आई वडील असतील. त्या आई वडिलांच्या आयुष्याचा विचार करा, त्यांच्या म्हातारपणाचा विचार करा. इथे केवळ आम्हाला अधिकारी घडवायचे नाहीत, इथे एक चांगला मुलगा घडवायचा आहे, इथे एक चांगली मुलगी घडवायची आहे, जे आई वडिलांचं नाव उज्ज्वल करेल आणि कधीही त्यांना स्वाभिमानाची मान खाली न घालता अभिमान, स्वाभिमानानं, ताट मानानं समाजात, जगात जगवायला लावतील असे मुलं घडवायचे आहेत. आणि मग एक देशाला आणि गोरगरिबांच्या अन्यायाला न्याय देणारा एक चांगला अधिकारी, हे माझं स्वप्न 3 नंबरचं आहे. पहिलं स्वप्न एक चांगला मुलगा, पहिलं स्वप्न एक चांगली मुलगी, पहिलं स्वप्न एक समाजाला चांगले वळण देणारे कार्यकर्ते आणि मग देशाची सुरक्षा करणारे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारे एक चांगले अधिकारी. हे 3 स्वप्न जर तुम्हाला इथे बघायचे असतील तर मी माझ्या प्रवचनाची सुरुवात जिथून केलो तिथंच थांबतो की आम्ही फक्त तुम्हाला पंखाचं काम करू शकतो, पण भरारी घेण्याचं जे सामर्थ्य आहे, जे धाडस आहे, जे गट्स आहेत, जे जीन्स आहेत, ते तुमच्या रक्तात असावं लागेल. आणि हे जर तुमच्या रक्तात असेल
तर व्यवस्थेमध्ये थोडं कमी असेल तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होशील. आणि तुमच्या रक्तात हा गुणच नसेल, साधं 5-10 वर्षाचं आयुष्य जगवायचं असेल तर ओ पॉझिटिव्हला ओ पॉझिटिव्हच रक्त द्यायला लागतंय, दुसरं देऊन चालत नाही. तर तुम्हाला अधिकारी व्हायचं जर असेल तर तुमच्या डोकीत आणि रक्तात प्रत्येक थेंबात थेंबात तुमचा अधिकारी गुण, विद्यार्थी गुण त्याच्यामध्ये विद्यमान असला पाहिजे. नाही तर तुम्ही या नुसता पंखावर जर विसंबून राहिला तर तुम्ही कधीच आयुष्यात यशस्वी होणार. कारण हे बहिरनं लावलंय, जे बहिरनं लागलेलं असतंय ते कधी तुटू शकते, पण जे आत नसतंय ते कधी तोडू शकत नाही. गुण लक्षात. म्हणून पालकांनी सुद्धा त्याग केला पाहिजे. कुंती, कौरव आणि पांडव हे दोघं सुद्धा शिकायसाठी द्रोणाचार्यांच्याकडे गेले, पण कुंती आपल्या मुलांना शिकवता जाताना सांगितली की तुम्हाला हस्तिनापूरचं रक्षण करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, ह्या प्रजेला सुखी ठेवायचं आहे, ह्या प्रजेला आनंदी करायचं आहे, आणि हस्तिनापूरचं अस्तित्व तुम्हाला विश्वामधलं सुरक्षित ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुरूंच्या मध्ये जे शिकवतील त्याच्यावर जीवन समर्पित करायचं आहे, इकडला विचार करायचा नाही. तेच कौरवांना जाताना शकुनी मामा मार्गदर्शन केला. तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, या पांडवांना त्यांची जागा दाखवायची आहे, तुम्हाला हस्तिनापूरचं सिंहासन मिळवायचं आहे. त्यामुळे दुर्योधनाच्या डोक्यात हस्तिनापूरचं सिंहासन होतं आणि कौरवांच्या पांडवांच्या बद्दल ईर्ष्या होती, आणि पांडवांच्या डोक्यामध्ये फक्त हस्तिनापूरच्या प्रजेला सुख, समाधान, आनंद देणं आणि वडिलांच्या सारखा एक चांगला न्याय प्रवीण असा राजा बनणं एवढंच होतं. त्यामुळे ते जंगलात गेले, प्रभू रामचंद्र जंगलात गेले, पांडवांना सुद्धा वनवास आला तरी जाईल तिथं ते राजेच होते. पण दुर्योधनाला हस्तिनापूरमध्ये राहून सुद्धा कधी राजा बनता आलं नाही. तुम्हाला पालकांनो कुंती व्हायचं आहे, दशरथ व्हायचं आहे, सुमित्रा व्हायचं आहे, कौशल्य व्हायचं आहे, काय तुम्हाला परत गांधारी व्हायचं आहे, शकुनी व्हायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाने नित्य पूर्वी असलेल्या प्रत्येकाने तुम्हाला पांडवांच्या सारखं आणि तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या सारखा एक विद्यार्थी गुरुकुलचा होऊन जगायचं आहे. काही कौरवांच्या सारखं स्वतःचं अस्तित्वाने दुसऱ्यांच्याशी ईर्ष्या करणारा एक कपटी विद्यार्थी होऊन यायचा आहे. हा विषय तुमचा आहे. एवढंच मी तुम्हाला मार्गदर्शन आजच्या प्रसंगी करू शकतो. आज ज्यांनी आपल्या जैन समाजाला उच्चत्वाच्या स्थानावर नेलं आणि जैनाचे पहिले एक, आता त्यावेळी ते सरकार बिरकार मला माहीत नाही, पण त्यावेळी राजेशाही थाट सगळा होता, त्याचे अर्थमंत्री काय न्यायमंत्री म्हणून काम करणारे दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांचा परिवार सुद्धा आपल्या संस्थेशी जोडलाय आणि त्यांचे नातू परदेशात आहेत, एक बेळगावला आहेत. त्यांनी आपल्या आजांच्या स्वप्नाला प्रेरित असं काहीतरी काम हे विद्या सन्मतीदास सेवा संस्था करते म्हणून हेमंत लट्टे त्यांचे नातू बेळगावला आहेत. आज लाखो रुपये पाण्यासारखे आपल्या संस्थेला, हॉस्पिटलला, अकॅडमीला ते देत आहेत. भरतजी लट्टे आज अमेरिकेत आहेत, परंतु प्रत्येक आठवड्याला ते तुमच्यासाठी अमेरिकेत असून एक आदर्श अधिकारी घडावा
आणि अमेरिकेत जाऊन सुद्धा आपल्या मातीशी आणि आपल्या धर्माची ना त्यांनी तोडली नाही. आणि त्यांना वाटते वीराचार्य स्पर्धा केंद्रातून यशस्वी झालेला विद्यार्थी हा वीराचार्य सैनिक असून तो सगळ्यांना न्याय देणारा आणि करप्ट मुक्त असणारा असा एक चांगला अधिकारी व्हावा आणि या सिम्बॉल मधला वजीर होऊन देशाची सेवा करावा म्हणून ते एवढे मोठं त्यांचा तिकडे बीजे आहेत ते. पण ते तुम्हाला आठवड्यातून 35-40 मिनिटं मार्गदर्शन करावं. आणि बाबांनो, या जगात भारतासारखा देशनी आणि जैनांच्या सारखा धर्मनी मी देश सोडून बघितलोय, परत यायचं म्हणून गेलो पण तिथंच अडकलो. पण माझा शेवट म्हातारपण हे भारतात आणि आपल्या समाजात धर्मात व्हावं म्हणून ती व्यक्ती अमेरिकेत असून आपल्या भारताची आणि आपल्या समाजाशी एवढं नाळ अतूट आहे आणि तुम्ही तिकडे जायची स्वप्न बघायला लागला. किती दुर्भाग्य आहे. ते तुम्हाला इथं आठवड्यातून प्रत्येक एक धडा प्रकरण वाईज वर्षभर तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. ऐकायला लागले पालकांनो, आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला द्यायला महिन्यातले 1 तास वेळ नाही, ते महिन्यातले 2-2.5 तास वेळ द्यायला तयार आहेत. आम्ही साधू असून सुद्धा एक धार्मिक नीतिमत्ता कशी असते ते तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यायला आठवड्यातून मी अर्धा तास तयार आहे. आमचे स्वप्नील सर, महावीर साहेब, ओंकार सर, सुहास सर हे सगळे आता अधिकारी तुम्हाला महिन्यातून अर्धा 1-1 तास येऊन शिकवायला तयार आहेत. आता तर मगाशी सुहास सर आमच्या या सगळ्यांचं, स्वप्नील सरांचं ती इच्छा फार दिवसाची होती. आणि आता सोनाली ते आम्ही इकडे यायच्या अगोदर प्लॅन करायला लई लागत नाही आणि प्लॅन बरोबर आहे म्हणायला फक्त समर्पण लागतंय. आपली लई बुद्धी चालवायला लागत नाही, तिथे फक्त समर्पण लागते. तो माझ्यापेक्षा बारका माझ्या नंतर झालेल्या अधिकाऱ्यानं ते प्लॅन मांडलाय काय, माझ्या मोठ्यानं प्लॅन मांडलाय काय, अडाणी महाराजांनी प्लॅन मांडलाय. प्लॅन महत्वाचा आहे, तो कोण मांडलाय हे बघणारे आमची लोक कोण नाहीत. 1 मिनिटात तो प्लॅन सांगितल्याबरोबर महावीर साहेब म्हणले ह्याच्यापेक्षा दुसरा प्लॅनच चांगला नाही. त्याच्यात काय चांगलं होणार आहे, सुहास साहेबांनी 1 मिनिटात त्याचं प्लॅन आमच्या पुढं भविष्य किती चांगलं होईल. तो प्लॅन असा असणार आहे की वीराचार्य अकॅडमीतला प्रत्येक विद्यार्थी, मग जो UPSCचा विद्यार्थी असेल त्या एका विद्यार्थ्याला 1 अधिकारी आता मॉनिटरिंग करायला तयार आहे. अवर्ग म्हणजे स्पा काय म्हणायचं ना, स्पा हे नाही, तुम्ही त्याला काय म्हणताय, राज्यसेवा. राज्यसेवेचे क्लास 1चे जे तुम्ही करायला लागलाय त्याला 1 क्लास 1 अधिकारी प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा दत्तक घेऊन महाराज आठवड्यातून 1 तास ऑनलाईन आणि महिन्यातून 1.5 महिन्यातून एकदा समोरासमोर फेस टू फेस आम्ही त्यांना दत्तक घेतो. जे ब वर्गातून अधिकारी झालेत त्यांनी तर ब वर्गाची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शन करायला तयार आहेत. बसवाडे सर थोडं लांब होते पण ते असू देत, आमचे नानीचे दादा असू देत, त्यांचं जीवन आमच्यासाठी 100% समर्पित आहे. आणि बसवाडे सर तर CAची निर्माण करणारी चांगली फॅक्टरी आहे आणि ते सगळे चांगले CA तयार करतात. त्यामुळं आता त्यांचे स्वतः 8 CA आहेत, ते स्वतः CA झाले, त्यांनी 8 जणांना घडवले, त्यांची मुलगी परवा नवी तयार झाली आणि 1 वर्षात 2 वर्षात त्यांचा मुलगा हवा तयार होणार आहे. आणि मग हे सगळे इथं CAचे अभ्यास करणाऱ्यांना 1-1 विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करायला आठवड्यातून अर्धा तास वेळ द्यायला तयार आहे. मला वाटत नाही भारतात याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला सपोर्टिंग टीम इथून पुढे कुठं मिळणार आहे. आणि एवढं सगळं मिळून ह्या लोकांची वेळ आणि बुद्धी, आई वडिलांचं कष्ट आणि समाजातील पैसा सगळं तुमच्याकडे आहे. फक्त तुम्हाला तुमचं जीवन निरपेक्ष समर्पित करायचं आहे. ह्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था जगात तुम्हाला कुठे मिळेल असं नाही. आणि मग तुम्हाला मी सांगतो, इथं यायच्या अगोदर
किंवा इथं तुम्ही आल्यानंतर मी 3 दिवस वेळ देईन तुम्हाला, आणि 3 दिवस 3 सेक्शनमध्ये आपण सगळीजण आनंदानं दंगल पिक्चर बघू, अगदी आनंदानं दंगल पिक्चर बघू. मग पैशासाठी आणि खोटी महत्वाकांक्षा घेऊन मी लई शाना म्हणणारा वस्ताद विद्यार्थ्यांना, म्हणजे आपल्या पैलवान मुलगीला, त्या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल मिळवून देऊ शकतो काय? अडाणी बाप पैलवान आपल्या मुलींना अधिकारी म्हणजे ते गोल्ड मेडल मिळवून देऊ शकतो? ही एकदाची तुमची गैरसमज आहे ना, दिल्लीत गेल्यावरच आम्ही होऊ शकतो. अरे कोल्हापूर जिल्ह्यातलं धनगराचं पोरग मेंढर पुरवत IAS ऑफिसर होऊ शकतंय. त्या मुलग्याचा आदर्श घ्या जरा. आणि तुम्हाला काय आहे सगळं, मेंढर चरवत राहू दे, आम्ही तुम्हाला इथलं गवत पण काढा म्हणत नाही. मग त्या आई वडिलांनी काय त्याला व्यवस्था, पण आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. तो अभिमान आहे. तो आपल्याला आपल्या जिल्ह्याचा एक एवढ्या सामान्य कुटुंबातला मुलगा या स्टेपला जातोय, अभिमान असला पाहिजे. त्या मानानं आमच्याकडे काय कमी आहे? कमी फक्त एकच आहे, इच्छाशक्ती. आमच्या समृद्धी दिदीला बघितले आणि 2-4 तुम्हाला एक दिवस आणून दाखवतो. समृद्धी दिदीला अपंग आहे, पण आज ती ST आहे. स्वाभिमानानं स्वतःचा खर्च स्वतः चालवते. आणि STI झाल्यानंतर आज दीदींनी संघातून काही पैसे घालून त्यांना मदत केली. सर ते सगळे पैसे त्यांनी संघाचे परत दिले आणि संस्थेला त्यांनी 1 लाख 1.5 लाख रुपये परवा गेल्या वर्षी त्यांनी दान दिले. अपंग असून ती म्हणते मला आणि माझ्या आईला खायला लागतेच किती. महाराजजी माझं स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झालंय. मला माझं जीवन फक्त संस्थेसाठी आणि समाजासाठी भविष्य जगायचं आहे. एक अपंग मुलगीला एवढं कळतंय कारण तिचं शरीर अपंग आहे पण बुद्धी सक्षम आहे. तुमचं शरीर सक्षम आहे पण बुद्धीलाच पॅरलेस झालंय, त्याला काय करायचं? आचार्य विद्यासागर महाराजांनी भारतातली पहिली स्पर्धा परीक्षा केंद्र जबलपूरला काढलं. त्याची जबाबदारी ज्यांना दिलं ते सत्येंद्र जैन बालब्रह्मचारी आणि चांगले विद्वान आहेत. त्यांनी कमीत कमी आतापर्यंत MP राजस्थान मधले 30-40 IAS ऑफिसर आणि मध्य प्रदेशले तुमच्यासारखे स्टेट लेवलचे जे ऑफिसर आहेत ते 250-300 लोक तयार केलेत. त्यांची सगळी टीम इथे यायला तयार आहे पुढल्या महिन्यात. आम्ही फक्त वेळ द्यायचा 3 दिवस. सकाळी 1 अधिकारी, दुपारी 1 अधिकारी, संध्याकाळी 1 अधिकारी, 7-8 क्लास 1 अधिकारी IAS ऑफिसरी मनोज जैन म्हणून आहेत. आज बेंगलोरच्या मंत्रालयाचे मुख्य सचिव आहेत, हायकोर्टाचे न्यायाधीश. असले सगळी लोक तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. फक्त तुमचा उत्साह आणि तुमचं ध्येय पक्क असलं पाहिजे असं मला वाटतंय. त्यामुळे जुने विद्यार्थी या ठिकाणी मुलं 27 आहेत, मुली 12 आहेत. त्यातले अनिवासी म्हणजे येऊन जाणारे 3 आणि इथले निवासी 24 आहेत. आणि नवीन विद्यार्थी मुली इथं दोन्ही मिळून 12 म्हणजे 9 मुली आहेत. राहणाऱ्या 3 येऊन जाऊन करणाऱ्या. नवीन विद्यार्थी मुली 11 आहेत, मुली 17 आहेत. आता याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मुलींची संख्या घेतलो तरी पण 7 ते 8 मुलींची संख्या आपण घेऊ शकतोय. त्याच्यात काही जणांचा तोंडावर घास आलेले SCA-BA असतील तर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे. आणि याच्यात मुलांना आपण काय 1-2-4 जास्त कमी जास्त सुद्धा करू शकतोय. आमच्या खोत सरांची तरी इच्छा आहे की फर्स्ट इयर पासूनच ज्यांना UPSC करायची अत्यंत इच्छा आहे, प्रकट स्वप्न आहेत, त्या मुला मुलींना फर्स्ट इयर पासूनच इथं घ्यायचं आणि त्यांना आर्ट्सला ॲडमिशन घेऊन आठवड्यातून 15 दिवसातून एकदा कॉलेजला पाठवायचं आणि आपल्या अकॅडमीचाच त्यांना जास्तीत जास्त अभ्यास करायला लावून दिल्लीचे ते काय फाउंडेशन वगैरे कोर्सेस लावून
पहिल्या 3 वर्षात फाउंडेशन करून, पहिल्या वर्षी फाउंडेशन, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी UPSCचा अभ्यास, असं करून कॉलेज पूर्ण झाल्यानंतर 2-2.5 वर्षात अत्यंत कमी वयात, आपल्या दीदीचं वय किती, 23 वर्ष आहे ना, 23 वर्षात CA झाली. बसवाडे साहेबांची कन्या, तिथं आता परवा दिवशी आम्ही 30 तारखेला चांगला सत्कार करणार आहे. तिथं 23व्या वर्षी CA व्हायचं सोपं? तुम्ही म्हणणार महाराज त्यांचे आई वडील CA आहेत, तिला काय परीक्षा लिहायला का त्यांचे आई वडील गेलते? कोण गेलत? तीच लिहिले. बर, मी तुम्हाला शब्द देतो, त्यांनी त्यांच्या मुलगीला जेवढा वेळ दिला नाही तेवढा वेळ बसवाडे साहेबांनी हित CA शिकणाऱ्या मुला मुलींना देतात. चला तुम्ही म्हणून दाखवा वर्षभरात. तुम्ही म्हणणार महाराज त्यांच्या, बघा ज्यांची बुद्धी विकृत आहे ती तशीच विचार, त्यांच्या पप्पांचा बिझनेस सांभाळण्यासाठी ती CA झाली. आता काय ती लग्न झाल्यावर पप्पांच्या घरात राहणार आहे? आणि आमचा जैन धर्म एवढा दरिद्र आहे, लग्न झालेल्या पोरगीला आपला बिझनेस सांभाळायला घरात ठेवायला? काय स्वप्न असतात सांगा? फक्त एक उज्ज्वल भविष्य मुला मुलींचं घडावं, आणि कसलाही प्रसंग आला तर आमची मुलगी कोणाच्या दारात, आमचा मुलगा कोणाच्या दारात भीक मागायला उभा राहू नये, एवढीच इच्छा असतात. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और खोकर पाने वाले को बाजीगर कहते. आपण पिक्चरमध्ये जायचं नाही, आपल्याला प्रशासनातला अधिकारी बाजीगर चांगला होऊन आपल्याला बाजीगर होण्यापेक्षा वजीर व्हायचं आहे, आणि वजीर होऊन आपल्याला आपल्या देशाची, आपल्या गोरगरीब लोकांच्यावरच्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढाई करायचं आहे, आणि आपल्या आईवडिलांना स्वाभिमानानं समाजात फिरण्याची एक ताट मान निर्माण करून द्यायचे आहे. आणि हे सगळं तुम्ही पूर्ण करशीला अशी मंगलमय भावना मी अगदी विश्वास तुमच्या बाबतीत ठेवतो, आणि तेवढं सामर्थ्य भगवंताने तुम्हाला देऊ दे, आणि या सगळ्यांच्या कष्टाला चांगलं फळ वर्षाला मिळू दे, एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. नामदो सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः, सबको क्षमा सबसे क्षमा.